नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की ईश्वरीला असं फील होत असतं की अर्णव सरांच्या डोळ्यात बघून मला तर असं वाटलं नाही की ते गुन्हेगार आहेत म्हणून. मला त्यांच्या नजरेत खरेपणा जाणवला असं ते तिला वाटत असतं. पण तिला असं मध्येच वाटत असतं की मी चुकले का, मला खोटं काय वाटतंय का खरंच अर्णव सरांनीच गुन्हा केला आहे. ईश्वरी पुन्हा एकदा जेलमध्ये येते अर्णव सरांना भेटायला. तेव्हा ईश्वरी अर्णव सरांकडे बघत अर्णवला बघायला येते. अर्णवही तिच्याकडे एकसारखा बघत असतो. दोघंही एकमेकांच्या समोर उभे असतात आणि दोघंही निशुल्क असतात. ईश्वरी एकदम चेहरा पाडून त्याच्यापुढे उभी असते. पण ईश्वरीला एका साईडला तिचे वडील असतात आणि तिला सगळं दाखवून दिलेलं असतं की हे सगळं अर्णवनेच केलं आहे. त्यामुळे तिला खूप राग असतो अर्णवबद्दल. आणि इकडे मामाला उचकत असतो, तो म्हणजे राजेश म्हणतो की काय करणार आहात तुम्ही, काहीही करू शकत नाही. तेव्हा राजेश म्हणतो की मला फक्त एक संधी भेटू दे रे तुझ्या विरोधात, मग मी तुला दाखवतो की मी काय करू शकतो ते. तेव्हा राजेश त्याला म्हणतो की हां तुम्ही संधीची वाट बघा, मी पण बघतो ना ती संधी तुम्हाला कधी भेटते ते. आणि तो असं मामाला सांगत असतो. आता मामाला पण खूप राग आलेला असतो. मामालाही कळालेलं असतं ह्या ॲक्सिडेंट मागे एकच माणूस आहे, तो म्हणजे राजेश. आणि आपल्याला आता लवकरात लवकर हातपाय हलवलेच पाहिजे. इकडे ईश्वरी अर्णवला भेटायला आले असती. तेव्हाच अर्णव म्हणतो मी सिंदर. तेव्हा ईश्वरी म्हणते गप्प बसायचं, माझं नाव पुन्हा घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, हे कायमचं लक्षात ठेवायचं, समजलं. आणि तुम्ही जे काही वागलं आहे ते मी कधीच विसरू शकत नाही, समजलं अर्णव सर. आणि मी इथून पुढे जर तुम्ही माझ्यासमोर चुकून मापून जरी आलात तरी मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, समजलं, असं बोलते. तेव्हा अर्णव गप्प बसतो. अर्णव म्हणतो ईश्वरी एकदा मनाला विचार तुझ्या की मी खरंच असं सगळं करू शकतो का. मी खरं सांगतो ईश्वरी, मी असलं काहीही केलं नाही, हे सगळं माझ्या विरोधात कोणतरी प्लॅन करत आहे. असं बोलल्यानंतर ईश्वरी थोडी गप्प होते. आणि तिथनं निघताच तेव्हाच अर्णव म्हणतो एक मिनटं, तुला माहिती आहे तू जे मला काही बोलली आहेस ना ते तुझे शब्द नक्की बदलशील. असं बोलल्यानंतर ईश्वरी थांबते आणि म्हणते शक्य नाही, मी माझे शब्द कधीच बदलणार नाही, माझा तुमच्याबद्दलचा मत मी कधीच बदलणार नाही. असं बोलल्यानंतर ईश्वरी तिथून निघून जाते. आता खरंच ईश्वरीला सगळ्या गोष्टी कळतील का, अर्णव ह्या सगळ्या गोष्टी कशा समोर आणील, हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.